हाय मुलांनो, आज आपण सायन्सचा 14th लेसन बघणार आहोत. लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज. तर लाईट म्हणजे प्रकाश आणि फॉर्मेशन ऑफ शॅडो म्हणजे सावली. सावली कशी तयार होते हे आपण बघणार आहोत. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? कॅन वी सी एनिथिंग इन टोटल डार्कनेस? पूर्ण अंधार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही दिसते का? तर नाही, काहीच दिसत नाही जर पूर्ण अंधार असेल तर. What helps us to see the objects around us? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत, ते आपल्याला बघायला कोण मदत करते किंवा कशामुळे आपल्याला त्या दिसतात? तर जी लाईट असते त्याच्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसत असतात. What does the light in each one of the pictures originate from? तर या प्रत्येक चित्रामध्ये जी लाईट आहे तर तिचा ओरिजिन कोणता आहे, म्हणजे ती कुठून येत आहे. आता फर्स्ट पिक्चर आहे, याच्यामध्ये बघा इथे सन आहे, सूर्य आहे आणि सनलाईट येत आहे. ठीक आहे. हे जे दुसरं चित्र आहे, पिक्चर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय हा ग्लोविंग बल्ब. तर हे बल्बमधून आपल्याला ती लाईट येते, म्हणजेच इलेक्ट्रिसिटीमधून भेटते. हा जो थर्ड आहे हा एक इन्सेक्ट आहे, त्याला मराठीमध्ये काजवा म्हणतो, इंग्लिशमध्ये फायरफ्लाय म्हणतात. तर हा जेव्हा उडतो ना तेव्हा त्याच्या इथे लाईट लागलेली असते. आणि हे फोर्थ आहे कॅन्डल. तर कॅन्डलमधून आपल्याला इथे लाईट ओरिजिनेट झालेली दिसत आहे. The objects or materials which emit light, meaning those which themselves are a source of light, are called luminous objects or materials. मग असे ऑब्जेक्ट्स किंवा मटेरियल्स ज्यांच्यामध्ये स्वतः एक लाईट असतात, लाईटचे सोर्स असतात, तर त्याला आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स असे म्हणतो. ठीक आहे. जसं की सन हा झाला ल्युमिनियस ऑब्जेक्ट, कारण तो स्वतः चमकतो, स्वतःची लाईट आहे त्याची. ओके. द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइंड बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट्स एमिट लाईट. आता इथे एक नवीन शब्द, इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे काय? तर एखादा ऑब्जेक्ट किती प्रमाणामध्ये लाईट इमिट करतोय, लाईट बाहेर टाकतोय, तर त्याला म्हणतात त्याची इंटेन्सिटी ऑफ लाईट. म्हणजे लाईट प्रोड्यूस करण्याची त्याची जी ॲबिलिटी आहे त्याला म्हणतात इंटेन्सिटी ऑफ लाईट. फॉर एक्झाम्पल, द लाईट इमिटेड बाय अन इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर इंटेन्स दॅन दॅट ऑब्टेन फ्रॉम अ कॅन्डल. म्हणजेच जर एखाद्या इलेक्ट्रिक टॉर्च आहे, बॅटरी आहे, त्याच्यातून एमिट होणारी, त्याच्यातून बाहेर पडणारी जी लाईट आहे ती कॅन्डलमुळे मिळणाऱ्या लाईटपेक्षा जास्त इंटेन्स असते. म्हणजे इलेक्ट्रिक टॉर्चची जी लाईट बाहेर टाकण्याची किंवा लाईट देण्याची जी ॲबिलिटी आहे ती कॅन्डलपेक्षा जास्त आहे, त्याला म्हणतात इंटेन्सिटी ऑफ लाईट. समजलं? The objects or materials that are not sources of light themselves are called non-luminous objects or materials. असे ऑब्जेक्ट्स किंवा मटेरियल्स जे लाईटचा सोर्स नाहीये, म्हणजे त्याच्यामधून लाईट बाहेर पडत नाही, तर त्यांना म्हणतात नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स और मटेरियल्स. ठीक आहे. सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स और मटेरियल्स अल्सो इमिट लाईट. दीज आर कॉल्ड आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट. तर काही जे माणसाने तयार केलेले ऑब्जेक्ट किंवा मटेरियल्स आहेत तर ते सुद्धा लाईट एमिट करतात, लाईट देतात, पण त्याला आपण आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट म्हणतो. म्हणजे आर्टिफिशियल, कृत्रिम आहे, माणसाने तयार केलेला आहे, नॅचरल सोर्स नाहीये. नॅचरल सोर्स ऑफ लाईट हा सन आहे. ठीक आहे, समजलं? द सन इज द मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट. जे आत्ताच मी सांगितलं की सर्वात महत्त्वाचा नॅचरल सोर्स ऑफ लाईट काय आहे, तर ते आहे सन. अदर स्टार्स सीन इन द नाईट स्काय, फायरफ्लाईज, सम angler fish as well as honey, mushroom are natural sources of light. काही जे दुसरे आपल्याला रात्री आकाशामध्ये स्टार चमकताना दिसतात किंवा फायरफ्लाईज आहेत म्हणजे काजवा, काही अँगलर फिश आहेत, हनी मशरूम आहेत, जे नॅचरली लाईटचे सोर्स आहेत, तर ही त्यांची नावे आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. Make a list of some luminous objects and substances and classify them into natural and artificial sources of light. म्हणजे तुम्हाला जे माहीत
दिसणारे ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहेत, सबस्टन्सेस आहेत, त्यांची एक लिस्ट बनवा आणि ते नॅचरल आहेत का आर्टिफिशियल आहेत सोर्स ऑफ लाईट, तर त्याचं तसं क्लासिफिकेशन करा. समजा आता हे 4 आहेत, हे घेऊयात आपण. हा सन आहे, ठीक आहे, हा ल्युमिनियस आहे, पण तो काय आहे, नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे. हा बल्ब आहे, ठीक आहे, हा इलेक्ट्रिसिटीमुळे ल्युमिनियस झालेला आहे, पण तो नॅचरल आहे का, नाही, मॅनमेड आहे, म्हणून तो आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट आहे. हा जो ॲनिमल आहे तर हा म्हणजे त्याची स्वतःचा सोर्स ऑफ लाईट आहे, ठीक आहे, म्हणून तो झाला नॅचरल सोर्स ऑफ लाईट. आणि ही कॅन्डल आहे, जेव्हा आपण ती पेटवतो तेव्हाच ती जळते ना, म्हणजे हे झालं आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट. समजलं? आता आपण बघूया द प्रोपॅगेशन ऑफ लाईट. आता हा जो शब्द आहे प्रोपॅगेशन, हा आपण साऊंड लेसनमध्ये पण शिकलेलो आहोत. साऊंड वेव्ह प्रोपॅगेट होतात, म्हणजे त्या पुढे पुढे जात असतात, ठीक आहे, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे साऊंड वेव्ह, त्याला आपण प्रोपॅगेशन म्हणतो असतो. त्याचप्रमाणे लाईट, प्रोपॅगेशन ऑफ लाईट म्हणजे लाईट एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, याला म्हणतात त्याचं प्रोपॅगेशन. ओके. You may have seen in the afternoon rays of light entering through a slit in a door or a small hole in the roof. तुम्ही दुपारी बघितलं असेल की समजा दाराची थोडंसं किंचित दार उघडं असेल तर त्याला स्लिट म्हणतात, फट म्हणतात. दारामध्ये फट राहिलेली असेल तर त्यातून लाईट आत येते. किंवा एखादं जर आपल्या छताला, गावाकडे असतं बघा, छताला असं होल असेल तर त्या होलमधून एक लाईटचा रे येतो, ठीक आहे, त्याला कवडसा म्हणतो बघा आपण. गावाला जर कौलाचं घर असेल, पत्र्याचं घर असेल तर तेव्हा आपल्याला ते बघायला भेटतं. किंवा खिडकीतूनही ते बघा, असे ही लाईटचे रेज आत येत असतात. As these rays of light from the slit or the hole move towards the floor, the dust particles in their way are seen clearly. आणि जेव्हा हे लाईटचा रे असा पुढे येत असतो तेव्हा त्याच्यामध्ये असलेले आपल्याला अशी धूळ दिसते बघा, डस्ट पार्टिकल्स दिसतात अगदी स्पष्टपणे. Due to these particles, the path of the light becomes visible and we can see that their path is along straight lines. आणि या डस्ट पार्टिकलमुळे आपल्याला कळतो लाईट रेचा जो रस्ता, लाईट रे कशी स्ट्रेट लाईनमध्ये येत असते. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला काय समजलं, तर लाईट रेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. ओके, नेक्स्ट बघूया. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. टेक 3 कार्डबोर्ड्स. 3 कार्डबोर्ड घ्या. मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ ईच कार्डबोर्ड युजिंग अ थिक नीडल. एक जाड नीडल घ्यायची, जाड सुई घ्यायची आहे आणि त्याच्या मदतीने त्या कार्डबोर्डच्या अगदी मध्यभागी एक छोटंसं होल करायचं आहे. अरेंज द कार्डबोर्ड्स इन सच अ वे दॅट the 3 holes are in the same line as shown in the figure 14.3 on page 98. हे बघा, असे 3 कार्डबोर्ड घ्यायचे, मध्यभागी असं होल करायचं आणि ते 3 कार्डबोर्ड असे ठेवायचे की हे जे होल्स आहेत ना ते एका लाईनमध्ये येतील, ठीक आहे, एका सरळ रेषेमध्ये येतील. त्यानंतर stand a burning candle on one side of the cardboards and look at the flame of the candle from the other side. त्या कार्डबोर्डच्या एका साईडला अशी बर्निंग कॅन्डल ठेवायची, मेणबत्ती ठेवायची, ठीक आहे, आणि दुसऱ्या साईडने त्या मेणबत्तीला बघायचं. स्टेप 1, लुक ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल, ठीक आहे, इथून असं बघणार तर आपल्याला या होलमधून डू यू सी द फ्लेम, तर येस, त्या होलमधून आपल्याला काय दिसणार, ही मेणबत्तीची फ्लेम दिसणार. स्टेप 2, नाव मूव एनी वन ऑफ द कार्डबोर्ड्स. तर या 3 कार्डबोर्डपैकी कोणताही कार्डबोर्ड हलवायचा. इथे पहिला हा हलवलेला आहे, म्हणजे ह्याची ही जी फ्लेम आहे तर ही आपल्याला याच्यातून दिसत नाहीये. व्हाय डू यू नॉट सी द फ्लेम? आपल्याला का दिसत नाही? कारण लाईट हे एका सरळ रेषेत, स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते लाईट रेज. आणि इथे आपण काय केलेलं आहे, हे जे होल आहेत तर ते एका सरळ रेषेमध्ये, एका स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहेत, म्हणून ते आपल्याला दिसत नाही. ओके, अजून एक आपण प्रॅक्टिकल करून पाहूयात. लेट्स ट्राय दिस. हे पण करून पहा. टेक अ स्ट्रेट ट्यूब दॅट कॅन बी बेंट इझिली. एक अशी ट्यूब घ्या की जी बेंट, अशी वाकू शकते इझिली.
ॲज शोन इन द फिगर, प्लेस अ बर्निंग कॅन्डल ऑन अ स्टँड. एका स्टँडवरती अशी मेणबत्ती ठेवायची, पेटती मेणबत्ती ठेवायची. अँड लुक ॲट इट थ्रू द ट्यूब. आणि ह्या ट्यूबमधून ती मेणबत्ती बघायची आहे. देन बेंड द ट्यूब. पहिल्यांदा बघितली, त्यानंतर ही जी ट्यूब आहे ती अशी बेंड करायची, थोडीशी वाकवायची आहे. अँड लुक ॲट द कॅन्डल अगेन. आणि परत कॅन्डल बघायची आहे. व्हॉट डू यू सी? तुम्हाला परतच्या वेळेस कॅन्डल दिसेल का? यूज युअर ब्रेन पॉवर. इन विच स्टेप इज द फ्लेम ऑफ द कॅन्डल सीन क्लिअरली? व्हाय? या दोनपैकी कोणत्या स्टेपमध्ये कॅन्डल नीट दिसेल? तर या फर्स्ट स्टेपमध्ये ही कॅन्डल नीट दिसणार आहे, कारण याच्यामध्ये ही स्ट्रेट लाईनमध्ये कॅन्डल ठेवलेली आहे ट्यूबच्या. आणि सेकंड स्टेपमध्ये ह्याच्यामध्ये कॅन्डल व्यवस्थित दिसणार नाही किंवा दिसणारच नाही, कारण ही एका स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे. याच्यावरूनच आपल्याला काय समजलं, तर लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. लाईट जी आहे ती एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. दिस इज कॉल्ड द लिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट. आणि यालाच आपण लाईटचं लिनियर प्रोपॅगेशन असं म्हणतो, कारण एका स्ट्रेट लाईनमध्ये लाईट ट्रॅव्हल करते, म्हणून त्याला लिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता आपण बघूयात रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय. हाऊ डू वी सी ॲन ऑब्जेक्ट. आता आपण एवढ्या सगळ्या वस्तू बघतो आपल्या डोळ्यांनी, बरोबर, पण ते आपल्याला का दिसतात, कशा दिसतात, कशामुळे दिसतात ते आपण बघूयात. ठीक आहे. द रे ऑफ लाईट फॉलिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम अ सोर्स ऑफ द लाईट आर थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आता कोणताही सोर्स ऑफ लाईट घ्या, समजा इथे हा बल्ब आहे, तर या बल्बमधून निघणारे हे रेज आहेत, हे जे लाईन्स दाखवल्यात ना, ह्या लाईट रेज आहेत. ठीक आहे, तर त्या एखाद्या ऑब्जेक्टवरती पडतात आणि तिथून परत त्या मागे फेकल्या जातात. ओके, दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. याला काय म्हणतात? लाईटचं रिफ्लेक्शन. एखाद्या वस्तूवरती लाईट रेज पडणे आणि त्या तिथून परत मागे फिरणे, थ्रोन बॅक, याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके, वी सी द ऑब्जेक्ट व्हेन द रिफ्लेक्टेड रेज रीच अवर आईज. आणि जेव्हा हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत, जेव्हा ते आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा आपल्याला त्या वस्तू दिसतात. बघा, आपल्या पाठीमागच्या वस्तू आपल्याला दिसत नाही. जे ऑब्जेक्ट, ज्या वस्तू आपल्या समोर असतील त्याच्यावरती लाईट रेज पडतात, ते रिफ्लेक्ट होतात आणि मग आपल्या डोळ्यांपर्यंत येतात. त्याच वस्तू आपल्याला दिसतात. ठीक आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? स्टार्स आर ल्युमिनियस. जे स्टार आहेत ते ल्युमिनियस असतात, म्हणजे त्यांना स्वतःचाच प्रकाश असतो, स्वतःचीच लाईट असते. प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स आर नॉन ल्युमिनियस. जे प्लॅनेट्स आहेत, म्हणजे जशी अर्थ आहे, सॅटेलाइट्स आहेत, म्हणजे आता अर्थचं सॅटेलाइट जसा मून आहे, तर जे प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स आहेत ते नॉन ल्युमिनियस आहेत, म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश, स्वतःची लाईट नसते. सनलाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द मून रिचेस अस. मग जेव्हा ही सनलाईट आहे जी मूनच्या सरफेसवरती पोहोचते आणि तिथून ती रिफ्लेक्ट होते आणि मग अर्थवरती पोहोचते, दॅट इज हाऊ वी कॅन सी द मून. आणि त्यामुळे आपण मून बघू शकतो, चंद्र बघू शकतो. वी कॉल धिस लाईट मून लाईट. आणि याच लाईटला आपण, याच प्रकाशाला आपण काय म्हणतो? मून लाईट, चंद्राचा प्रकाश असं म्हणतो. ठीक आहे. आता कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? फर्स्ट, इन विच ऑब्जेक्ट्स डू वी सी अ रिफ्लेक्शन. आता हे जे ऑब्जेक्ट्स दाखवलेले आहेत, ठीक आहे, तर यातल्या कोणत्या कोणत्या ऑब्जेक्ट्समध्ये आपण रिफ्लेक्शन बघू शकतो? ठीक आहे. आता इथे मिरर आहे, तर या मिररमध्ये आपल्याला रिफ्लेक्शन दिसते. हा वुडन सरफेस आहे, त्याच्यामध्ये समजा दरवाजासमोर तुम्ही उभे राहिलात, तुम्हाला दरवाजामध्ये तुम्ही दिसाल का? नाही, म्हणजे त्या वुडन सरफेसवरती रिफ्लेक्शन दिसत नाही. हे गाडीची जी काच आहे त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला रिफ्लेक्शन दिसते.
हे स्टेनलेस स्टीलचे ताटं आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आपली इमेज दिसते, म्हणजे याच्यामध्ये रिफ्लेक्शन दिसते. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अन ऑब्जेक्ट अँड इट्स रिफ्लेक्शन? व्हॉट कॉजेस द डिफरन्स? तर ऑब्जेक्ट म्हणजे ती वस्तू आणि त्याचं जे रिफ्लेक्शन आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो, काय फरक असतो आणि हा फरक कशामुळे होतो? ठीक आहे, तर ते बघूया. लेट अस सी हाऊ लाईट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द 3 सर्फेसेस शोन अलॉंग साईड. आता इथे हे 3 सर्फेस दिलेले आहेत, तर याच्यामध्ये लाईट कशी रिफ्लेक्ट होते ते पहिल्यांदा आपण बघूयात. ठीक आहे. व्हेन यू सी युअर फेस इन अ मिरर, द लाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम युअर फेस फॉल्स ऑन द मिरर. जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःला आरशामध्ये बघता तेव्हा जी लाईट तुमच्या चेहऱ्यावरून रिफ्लेक्ट झालेली असते ती मिररवरती पडते अँड गेट्स रिफ्लेक्टेड बॅक अगेन, आणि परत ती रिफ्लेक्ट होते. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पडलेली लाईट मिररवरती पडते आणि मिररवरून परत तुमच्या डोळ्यांपर्यंत जाते रिफ्लेक्ट होऊन, आणि मग तुम्हाला इमेज दिसते. दॅट इज व्हाय यू सी द इमेज इन द मिरर. आणि अशा प्रकारे तुम्हाला आरशामध्ये तुमची इमेज दिसते. Do you see your image in a glass pane? You do, although it is somewhat faint. अशी गाडीची जी काच असते की नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची इमेज दिसते का? तर दिसते, पण कशी असते ती थोडीफार फेंट असते, क्लिअर इमेज दिसत नाही. नो इमेज विल बी सीन ॲट ऑल ऑन अ वुडन सरफेस. पण ह्या वुडन सरफेसवरती आपल्याला कोणतीही इमेज दिसत नाही. ठीक आहे. You may have seen your image form in surfaces such as a new steel dish, the glossy granite cladding of a wall, and the still water in a lake. तुम्हाला तुमची इमेज जर नवीन स्टेनलेस स्टीलची जर भांडी असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा दिसते. एखाद्या भिंतीला जर ग्लॉसी ग्रेनाईटचं कोटिंग असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा दिसते. किंवा जर तलावातलं पाणी जर असं शांत पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला आपला चेहरा दिसतो. ठीक आहे. मेक अ लिस्ट ऑफ अदर सिमिलर सर्फेसेस. यासारखे अजून तुम्ही सर्फेसेसची लिस्ट करू शकता. जसं की जर ग्रेनाईटची फरशी असेल तर त्या फरशीवरती सुद्धा तुम्हाला तुमचा चेहरा अगदी क्लिअर दिसत नाही पण दिसतो. कम्पेअर द इमेजेस सीन इन देम. आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या इमेजेस दिसत आहेत तर त्याचं कम्पॅरिझन करा. मेक अ गेस अबाउट द प्रॉपर्टी ऑफ अ सरफेस ड्यू टू विच अन इमेज इज फॉर्म. आणि त्या सरफेसची काय प्रॉपर्टी आहे की कशामुळे त्याच्यामध्ये इमेज तुम्हाला दिसली तर त्याचं डिस्कशन करायचं आहे. डिस्कस दिस विथ युअर टीचर्स अँड पॅरेंट्स. तुमच्या शिक्षकांसोबत डिस्कशन करा, पॅरेंट्ससोबत डिस्कशन करा. ठीक आहे. आणि आता एक राहिला प्रश्न की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अन ऑब्जेक्ट अँड इट्स रिफ्लेक्शन. त्या ऑब्जेक्ट आणि रिफ्लेक्शनमध्ये काय फरक असतो? जर तुम्ही आरशासमोर उभा राहिलात तर तुम्हाला काय दिसतं? तुम्ही आरशाच्या एकदम जवळ उभे असतात, समोर उभे असतात, पण तुम्हाला ती इमेज आहे ती थोडीशी लांब तयार झालेली दिसते. बरोबर, हा एक डिफरन्स आहे. सेकंड, जी तुमचा उजवा हात आहे, राईट हँड आहे, तर तो तुम्हाला उलट्या दिशेला दिसतो ना, हो ना. पुढे बघूयात. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. इमेजेस इन अ प्लेन मिरर. प्लेन मिररमधल्या इमेजेस कशा असतात आपण बघूया. स्टँड इन फ्रंट ऑफ अ प्लेन मिरर अँड लुक ॲट युअर इमेज इन इट. एका प्लेन आरशासमोर उभे राहा आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमची इमेज बघा अशा प्रकारे. रेज युअर राईट हँड. तुमचा उजवा हात उचला. विच हँड ऑफ द मिरर इमेज इज रेज्ड. मिरर इमेजमधला कोणता हात उचलला जाईल? तर लेफ्ट हँड उचलला जाईल. आता इथे बघा, हा मुलगा राईट हँडने ब्रश करतोय, पण आपल्याला काही ह्याच्यामध्ये दिसेल की हा लेफ्ट हँडने ब्रश करत आहे असं आपल्याला दिसतं. सेकंड, व्हॉट चेंज डू यू सी इन द इमेज इफ यू डिक्रीज ऑर इन्क्रीज युअर डिस्टन्स फ्रॉम द मिरर. जर तुम्ही तुमचं अंतर हे इन्क्रीज केलं किंवा डिक्रीज केलं म्हणजे वाढवलं, म्हणजे जरा अगदी जवळ उभा राहिलात किंवा अगदी मागे उभा राहिला तर तुम्हाला काय त्याच्यामध्ये
चेंज दिसेल इमेजमध्ये. जर तुम्ही लांब गेला तुमची इमेज छोटी होत जाते, तुम्ही जवळ गेला तुमची इमेज मोठी होत जाते, हो ना. इज देअर एनी डिफरन्स बिटवीन युअर हाईट अँड हाईट ऑफ द मिरर इमेज? तुमची हाईट आणि मिरर इमेजमधली हाईट याच्यामध्ये काय डिफरन्स असतो का? तर नाही, असं काही हाईटमध्ये डिफरन्स आपल्याला दिसत नाही. आपण जेवढे हायटेड आहोत तेवढंच आपल्याला आरशामध्ये दिसत असतं, मिररमध्ये दिसत असतं. ओके, तर याच्यावर आपल्याला काय समजलं? द लेफ्ट अँड राईट साइड्स ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट अपियर टू बी एक्सचेंज इन द मिरर इमेज. जे आपले लेफ्ट किंवा राईट साईड आहेत ओरिजिनल ऑब्जेक्टचे, ते आपल्याला मिरर इमेजमध्ये एक्सचेंज म्हणजे बदललेले दिसतात. द इमेज इज ॲज फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ इट. आपण आपली जी इमेज आहे आरशामधली ती आपल्याला लांब वाटते, पण तो ऑब्जेक्ट तर त्या आरशाच्या समोरच असतो, तरी ते आपल्याला कशी वाटते? लांब वाटते, खूप मागे आहे असं वाटतं. द साईज ऑफ द इमेज इज द सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची साईज आणि इमेजची साईज ही सेमच असते. यूज युअर ब्रेन पॉवर. हाऊ विल यू लाईट अप अ डार्क रूम युझिंग रिफ्लेक्टेड लाईट? तर रिफ्लेक्टेड लाईटचा वापर करून एखादी जर डार्क रूम असेल, अंधार असलेली रूम असेल, तर तिथे तुम्ही लाईट कशी त्या रूममध्ये उजेड कसा तुम्ही निर्माण कराल हे सांगायचं आहे. तर इथे तुम्ही मिररचा वापर करून रिफ्लेक्टेड लाईट मिळवून ती जी डार्क रूम आहे, अंधारी खोली आहे, तर तिथे तुम्हाला लाईट मिळेल. ओके, ट्राय टू स्टार्ट द TV बाय ऑपरेटिंग द रिमोट कंट्रोल फ्रॉम बिहाइंड इट. आता टीव्हीचा जो TV आहे ती त्याच्या मागून, टीव्हीच्या मागून तुम्ही कशी चालू कराल? तर जो रिमोट कंट्रोल आहे तो भिंतीवरती दाबायचा, त्याच्यामुळे काय होईल? लाईट रेज रिफ्लेक्ट होतील आणि ते टीव्हीवरती पडतील. समजलं? अशा प्रकारे ते करू शकता. ट्राय धिस, हे करून पहा. अ पिन होल कॅमेरा. पिन होल कॅमेरा आपण बघूया कसा तयार करायचा. टेक ॲन एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स. असा एखादा रिकामा सिलेंड्रिकल बॉक्स घ्यायचा. रिमूव्ह इट्स कॅप ऑन वन साईड अँड पेस्ट अ थिन व्हाईट पेपर इन इट्स प्लेस. तर एका साईडची जी कॅप आहे तर ती काढून टाकायची आणि त्याच्याऐवजी तिथे एक पातळ असा व्हाईट पेपर, थिन व्हाईट पेपर तिथे पेस्ट करायचा आहे. मेक अ स्मॉल होल ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप. आणि दुसऱ्या साईडला एक छोटंसं होल बनवायचं आहे. लाईट अ कॅन्डल अँड होल्ड द बॉक्स इन सच अ वे दॅट द फ्लेम ऑफ द कॅन्डल इज इन फ्रंट ऑफ द होल. आता काय करायचं आहे? तर कॅन्डल पेटवायची आहे आणि ते जे होल होतं ना, आपण दुसऱ्या साईडला छोटंसं होल केलेलं होतं, तर हा जो बॉक्स आहे तो अशा प्रकारे पकडायचा आहे की त्या होलच्या समोर ती कॅन्डल येईल, म्हणजे आपल्याला त्याची इमेज त्या होलमधून दिसेल. नाऊ यू विल सी ॲन अपसाइड डाऊन or inverted image of the flame on the thin paper at the other end. आता हे होल असले, समजा हा पिन होल कॅमेरा आहे, तर हे होल आहे इथे आणि त्या होलच्या समोर आपण ही कॅन्डल पकडलेली आहे. तर आपल्याला हा जो आपण व्हाईट पेपर पेस्ट केला होता की नाही, त्याच्यावरती कॅन्डलची अशी आपल्याला इन्व्हर्टेड इमेज म्हणजे उलटी इमेज दिसणार आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. तर तुमचे जरा डोके चालवा. व्हाय इज द इमेज ऑफ द डायफ्रॅम ऑफ द पिन होल कॅमेरा इन्व्हर्टेड. आता आपण ही सरळ कॅन्डल बघितली होती की नाही ह्या होलमधून, तर ही कॅन्डल आपल्याला ह्या पेपरवरती, या डायफ्रॅमवरती उलटी का दिसली, इन्व्हर्टेड इमेज का दिसली, तर हे तुम्ही सांगायचं आहे. आता याच्यामध्ये काय होतं, तर ही जी मेणबत्तीची फ्लेम आहे, कॅन्डलची फ्लेम आहे, तर ती अशी इथे होल आहे, तर इथून ही अशी स्ट्रेट लाईट रे ट्रॅव्हल करते इथे आणि त्याची इमेज अशी इथे तयार होते. त्याचप्रमाणे हे जे कॅन्डलचा जो खालचा पार्ट आहे, तर त्याचीसुद्धा लाईट रेमुळे अशी इथे इमेज तयार होते आणि त्याच्यामुळे ही जी फ्लेम आहे ती इथे खाली आणि हा जो खालचा पार्ट आहे तो इथे वर, अशी त्याची उलटी इमेज तयार होते. समजलं?
हे तुम्हाला नंतर डीपमध्ये असणार आहे, आता फक्त हे एवढंच आहे, एवढंच समजून घ्या. ओके. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस ऑन लुकिंग थ्रू द विंडोज इन द पिक्चर. आता ह्या 3 प्रकारच्या विंडोज आहेत, तर याच्यातून तुम्हाला बाहेर बघायचं आहे. ही विंडो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवेल ते बघायचं आहे. आता या विंडोमधून आपल्याला हे सगळं क्लिअर दिसत आहे, या विंडोमधून थोडंसंच दिसत आहे आणि या विंडोमधून तर काहीच दिसत नाही आहे. व्हॉट कॉजेस द डिफरन्स, तर हा फरक कशामुळे आला, हा डिफरन्स कशामुळे आलेला आहे. सेकंड, द पिक्चर शोज ट्रान्सपरंट, ओपॅक, ट्रान्सलुसंट विंडोज पेन्स, स्पॉट देम. आता या 3 पिक्चरमध्ये, आता हा डिफरन्स का आला ते मी सांगते तुम्हाला. ह्या तिन्ही पिक्चरमध्ये एक तर आहेत ट्रान्सपरंट, हे आहेत ट्रान्सपरंट. ओपॅक म्हणजे त्याच्यातून आपल्याला काही दिसत नाही, तर हे आहेत ओपॅक विंडो पेन. आणि हे आहे ट्रान्सलुसंट विंडो पेन. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द विंडो पेन वी मे और मे नॉट सी द ऑब्जेक्ट्स ऑन द अदर साइड थ्रू इट. आता ह्या विंडोचं जे पेन आहे, म्हणजे ही जी खिडकीची जी काच आहे ती कशा प्रकारची आहे त्याच्यावरून ठरणार आहे आपण त्या खिडकीच्या दुसऱ्या साईडचं बघू शकतो किंवा नाही बघू शकत. ठीक आहे. आयडेंटिफाय द ट्रान्सपरंट, ओपॅक अँड ट्रान्सलुसंट ऑब्जेक्ट फ्रॉम अमॉंग द फॉलोविंग. तर हे तर समजलं ना, ट्रान्सपरंट असतं त्याच्यातून आपल्याला सर्व काही आरपार दिसतं. ठीक आहे. हे ट्रान्सलुसंट आहेत, त्याच्यामधून आपल्याला 100% दिसत नाही, काही पर्सेंट दिसतं. आणि हे ओपॅक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामधून आपल्याला काहीच दिसत नाही. आता इथे काही लिस्ट दिलेली आहे, तर त्याच्यामधून तुम्हाला सांगायचं आहे ट्रान्सपरंट काय आहे, ओपॅक काय आहे आणि ट्रान्सलुसंट ऑब्जेक्ट कोणते कोणते आहेत. पीस ऑफ अ ग्लास, काचेचा तुकडा आहे, तो ट्रान्सपरंट असतो. वॅक्स पेपर बघितलाय तुम्ही, वॅक्स पेपर ट्रान्सलुसंट असतो. टिंटेड ग्लास, टिंटेड ग्लास बघितलेली आहे का तुम्ही. टिंटेड ग्लास म्हणजे कलर केलेली ग्लास, जे रंगीत ग्लास असते की नाही, ती रंगीत काच, तर ती सुद्धा थोडीशी ट्रान्सलुसंट असते, म्हणजे त्याच्यातून आपल्याला कंप्लीट 100% दिसत नाही. ऑइल पेपर हा सुद्धा ट्रान्सलुसंट असतो. व्हाईट प्लॅस्टिक हे सुद्धा ट्रान्सलुसंट असतं. टी केटल, चहाची केटल, तर ही ओपॅक आहे, त्यातून काहीच आपल्याला आरपार दिसणार नाही. नोटबुक, ती सुद्धा ओपॅक आहे. क्लोथ हे सुद्धा ओपॅक आहे. जर समजा मुसलिन क्लोथ किंवा कॉटन क्लोथ असेल तर ते ट्रान्सलुसंट असू शकतं. वॉटर ट्रान्सलुसंट आहे. वुडन कपबर्ड, लाकडाचं कपाट, ओपॅक आहे. शीट ऑफ अ नोटबुक, एखाद्या नोटबुकचा जो तुमचा पेपर आहे तर तो सुद्धा ओपॅक आहे. ठीक आहे, समजलं. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. मग आपल्याला त्या वस्तू दिसतात आरपार, म्हणजे काय, तर त्यातून लाईट पास होते म्हणून त्या आपल्याला बाहेरच्या वस्तू दिसतात. तर असं मटेरियल ज्याच्यातून लाईट पास होते तर त्याला म्हणतात ट्रान्सपरंट. द मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास इज सेड टू बी ओपॅक. असं मटेरियल ज्याच्यातून लाईट अजिबात पास होत नाही, पलीकडे जात नाही, तर त्याला म्हणतात ओपॅक. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शियली इज सेड टू बी ट्रान्सलुसंट. असं मटेरियल ज्याच्यातून लाईट थोडीशी पास होते म्हणून आपल्याला पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्या थोड्याशाच दिसतात, अस्पष्ट दिसतात, तर त्याला आपण ट्रान्सलुसंट असं म्हणतो. आता आपण बघूयात फॉर्मेशन ऑफ शॅडो. शॅडो म्हणजे सावली कशी तयार होते ते बघूयात. लेट्स ट्राय दिस, हे करून पहा. टेक ॲन इलेक्ट्रिक टॉर्च, अशी इलेक्ट्रिक टॉर्च घ्या. फ्लॅश इट्स लाईट ऑन अ वॉल, एका भिंतीवरती त्याची लाईट पाडा. नाऊ मेक युअर फ्रेंड स्टँड इन बिटवीन द टॉर्च अँड द वॉल. तुमच्या फ्रेंडला असं त्या टॉर्च आणि भिंतीच्या मध्ये उभे करा. व्हॉट हॅपन्स, काय होईल, तर तिची अशी सावली तिथे तयार होईल. फॉर्मेशन ऑफ अ शॅडो. इफ ॲन ओपॅक ऑब्जेक्ट comes in the way of a light source, light does not pass through it. जर एखादा कोणताही ओपॅक ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यामधून लाईट
पास होत नाही. असा ऑब्जेक्ट जर लाईट सोर्सच्या मध्ये आला तर त्याच्यातून लाईट पास होत नाही. ॲज अ रिझल्ट द लाईट डज नॉट रीच अ वॉल. आणि त्यामुळेच ही जी लाईट आहे ती डायरेक्ट अशी भिंतीपर्यंत जात नाही, ह्याच्यातून तुमच्या फ्रेंडमधून आरपार जात नाही. ऑर एनी अदर सरफेस ऑन द अदर साइड ऑफ द ऑब्जेक्ट. किंवा ऑब्जेक्टच्या पलीकडच्या कोणत्याही सरफेसवरती लाईट पडत नाही. दॅट पार्ट रिमेन्स डार्क. आता लाईट रेस तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणजे तो जेवढा भाग आहे तो कसा राहतो, डार्क, अंधार राहतो तिथे. दिस डार्क पार्ट इज कॉल्ड द शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट. आणि त्या डार्क पार्टला त्या ऑब्जेक्टची शॅडो, सावली असं म्हटलं जातं. Compare the objects in your environment with the shadows they form. तुमच्या आजूबाजूला जे ऑब्जेक्ट्स असतील तर त्याच्या सावल्या कशा तयार होत आहेत तर त्या कम्पेअर करा. ट्राय दिस. हे करून पहा. आस्क युअर फ्रेंड टू स्टँड ॲट अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम यू इन अ बिग रूम अँड ऑब्टेन द शॅडो ऑफ युअर फ्रेंड ऑन द वॉल विथ द हेल्प ऑफ अ टॉर्च. आता एका मोठ्या रूममध्ये तुमच्या मित्राला सांगायचं की थोडंसं लांब उभं राहा आणि जशी आत्ता इथे या टॉर्चने आपण शॅडो तयार केली होती की नाही त्याप्रमाणे त्या फ्रेंडची शॅडो तयार करा. नाव कॅरी आउट द फॉलोविंग ॲक्शन्स. आणि मग आता खाली सांगितल्याप्रमाणे करा. ऑब्झर्व अँड मेक अ नोट ऑफ द चेंजेस टेकिंग प्लेस इन द शॅडो. आणि मग ती जी शॅडो आहे, सावली आहे, तर त्याच्या जागेमध्ये कसे कसे बदल होत आहेत तर त्याची नोट बनवून ठेवा, लिहून ठेवा. फर्स्ट, सेंड द फ्रेंड क्लोजर टू द वॉल. आता तुमच्या मित्राला भिंतीच्या अगदीच जवळ उभे राहायला सांगा. सेकंड, आस्क द फ्रेंड टू कम टुवर्ड्स यू. तुमच्या फ्रेंडला तुमच्या थोडं जवळ यायला सांगा. मग ही शॅडो बघा कशी तयार होत आहे. नेक्स्ट, यू मूव्ह फर्दर अवे फ्रॉम हिम अँड टुवर्ड्स हिम अगेन. मग तुम्ही परत मागे जा, परत पुढे जा. होल्ड द टॉर्च हाय अँड देन लो. अशी उंचावरती टॉर्च पकडा आणि नंतर खाली टॉर्च पकडा. 5, गो टुवर्ड्स द लेफ्ट अँड देन टू द राईट ऑफ द फ्रेंड. फ्रेंडच्या लेफ्ट साईडला जावा पहिले आणि त्यानंतर राईट साईडला जावा. मग तुम्हाला काय दिसेल तर द शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट इज फॉर्म ओनली व्हेन लाईट डज नॉट पास थ्रू द ऑब्जेक्ट. तर पदार्थाची किंवा वस्तूची शॅडो, सावली केव्हा तयार होते, जेव्हा लाईट रेस त्याच्या आरपार त्याच्यातून पास होऊ शकत नाही तेव्हाच. द काइंड ऑफ शॅडो इट फॉर्म्स डिपेंड अपॉन द रिलेटिव्ह डिस्टन्सेस बिटवीन द सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट अँड द सरफेस ऑर द स्क्रीन ऑन विच द शॅडो इज फॉर्म. तर आता कशा प्रकारची शॅडो तयार होणार आहे, कशा प्रकारची सावली तयार होणार आहे, तर ते कशावरती डिपेंड असतं, अवलंबून असतं. तर ते जो सोर्स ऑफ लाईट आहे, आता इथे ही टॉर्च आहे ती सोर्स ऑफ लाईट आहे. सोर्स म्हणजे काय की ज्याच्यामधून लाईट रेज बाहेर पडतात, तो झाला सोर्स. ठीक आहे. तर त्या सोर्स, ऑब्जेक्ट आणि जो सरफेस म्हणजे ही जी भिंत आहे, हा इथे झाला सरफेस, यालाच आपण स्क्रीन म्हणू शकतो. तर याचं डिस्टन्स किती आहे त्याच्यावरती त्या सावलीचा जो प्रकार आहे किंवा कोणत्या प्रकारची सावली तयार होणार आहे ते डिपेंड असतं. द शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर्म ड्यू टू सनलाईट इज लॉंग इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग अँड शॉर्ट इन द आफ्टरनून. आता सनलाईटमुळे, सूर्यामुळे जर जी सावली पडते वस्तूची तर ती सकाळी आणि संध्याकाळी मोठी असते आणि आफ्टरनूनमध्ये, दुपारी जी आहे ती शॉर्ट होत जाते. तुम्ही बघा स्वतः, सकाळी 8-9 वाजता उन्हामध्ये जाऊन उभं राहा, तुमची शॅडो बघा कशी पडतीये. दुपारी 11-12 वाजता, 12-1-2 वाजता बघा की ती अगदी तुमच्या पायामध्ये आलेली असते तुमची सावली. आणि परत संध्याकाळी 4-5 वाजता बघा, परत ती मोठी झालेली असते. हे करून पहा. We can easily note these changes if we observe the trees along the roadside. किंवा रस्त्याच्या कडेला जी झाडे असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ असे त्याचे चेंजेस बघू शकतात, सावलीचे चेंजेस बघू शकतात. This change in the shadow depends on the source of light, the object and also on the surface on which the shadow is formed. आता हा जो बदल आहे, हा जो चेंज होतो शॅडोमध्ये, तर तो कशा कशावर डिपेंड असतो, सोर्स ऑफ लाईटवर, त्या ऑब्जेक्टवरती आणि ज्या सरफेसवरती ती
शॅडो फॉर्म होणार आहे, ती सावली पडणार आहे, तर त्याच्यावरती हा चेंज जो आहे तो डिपेंड असतो. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? अ सनडाईल. सनडाईल तुम्ही बघितलंय का कधी? अ सनडाईल इज ॲन इन्स्ट्रुमेंट दॅट इंडिकेट्स द टाइम विथ द हेल्प ऑफ द एक्सटेंट अँड द डिरेक्शन ऑफ द शॅडो ऑफ ॲन ऑब्जेक्ट फॉर्म इन सनलाईट. तर सनडाईल हे असं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामध्ये जी शॅडो आहे, सावली आहे, तर तिची डिरेक्शन कोणती आहे आणि त्याचं एक्सटेंट म्हणजे ती किती मोठी आहे, छोटी आहे, त्याच्यानुसार टाईम सांगणे, वेळ सांगणे. तर हे सनडाईल इन्स्ट्रुमेंट आहे. Earlier, time was measured by placing a stick parallel to the axis of the earth and by noting the position of its shadow on the dial at different times of the day. सुरुवातीला काय केलं जायचं, तर जो अर्थचा ॲक्सिस आहे तर तिथे एक अशी स्टिक उभी केली जायची ॲक्सिसला पॅरलल, आणि मग दिवसामधल्या वेगवेगळ्या वेळेला जाऊन त्याची सावली जी आहे ती नोट डाऊन केली जायची आणि त्याच्यानुसार टाईम मेजर केला जायचा. द लार्जेस्ट सनडाईल इज ॲट जंतर मंतर, न्यू दिल्ली. सर्वात मोठं जे सनडाईल आहे ना ते न्यू दिल्लीमध्ये आहे, जंतर मंतर येथे. The research work presented by the Indian scientist Sir C.V. Raman regarding scattering of light is known as the Raman effect. खूप मोठे सायंटिस्ट होऊन गेलेत C.V. रमन. तर त्यांनी स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे प्रकाश किरण, जे लाईट रेज आहेत तर त्यांचं स्कॅटरिंग कसं होतं, म्हणजे ते वेगवेगळ्या कलरमध्ये स्कॅटर्ड होतात. तर ते जे स्कॅटरिंग ऑफ लाईट आहे तर याचं प्रेझेंटेशन केलं, याच्यावरती रिसर्च केला, शोध लावला, आणि याला स्कॅटरिंग ऑफ लाईट जो त्यांनी शोध लावला तर त्यालाच रमन इफेक्ट असं म्हटलं जातं. ही डिस्कवर्ड दिस इफेक्ट ऑन 28 फेब्रुवारी 1928. त्यांनी हा जो रिसर्च आहे, हा जो शोध आहे तो 28 फेब्रुवारीला 1928 लावला. टू commemorate this event, 28 February is celebrated as National Science Day since 1987 in India. त्यांनी लावलेल्या या शोधाची आठवण म्हणून तो जो दिवस आहे 28 फेब्रुवारी तो 1987 पासून आपण नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. अ लिटिल फन, एक थोडीशी मज्जा करूयात. यूज युअर हँड्स अँड फीट टू मेक डिफरंट शॅडो शेप्स ऑफ बर्ड्स, ॲनिमल्स एक्सेट्रा. तर तुमच्या हाताचा आणि पायाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे शॅडो शेप म्हणजे जसे पक्ष्यांचे, ॲनिमलचे असे तुम्ही शेप तयार करू शकता. आम्ही खेळायचो लहानपणी, लाईट गेली ना की फुलपाखरू बनवायचो, हरिण बनवायचो, हे असं हे 2 शेप तर मी करायचे. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा कधीतरी लाईट घालवा आणि टॉर्चच्या प्रकाशामध्ये हे करून पहा, मज्जा येते, खूप मज्जा येते. लेट्स ट्राय दिस, हे करून पहा. फर्स्ट ॲपरेटस. आता ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघू. अ ग्लास, एक काचेचा ग्लास घ्या, वॉटर घ्या, पाणी घ्या, अ लार्ज व्हाईट शीट ऑफ पेपर, आणि एक मोठा व्हाईट पेपर घ्या. Place a glass filled with water on a sheet of paper in the windows so that it receives direct sunlight. एका खिडकीमध्ये तो पेपर अंतरायचा, तो मोठा व्हाईट पेपर असा खाली टाकायचा, त्याच्यावरती पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा, अशा ठिकाणी ठेवायचा की त्याच्यावरती सनलाईट पडेल, डायरेक्ट सनलाईट पडेल. व्हॉट इज सीन ऑन द पेपर, तर पेपरवरती तुम्हाला काय दिसेल, तर अशा प्रकारे असा लाईटचा स्पेक्ट्रम तयार, वेगवेगळे कलर दिसतील. Can we do the same in a dark room with the help of a prism and a torch? What do we learn from this? आपण हे डार्क रूम म्हणजे एक्सपेरिमेंट करण्यासाठी एक रूम असते आणि तिथं पूर्ण अंधार असतो. ठीक आहे, तर तिथे मग असे जे प्रिझमचे वगैरे प्रयोग करायचे असतात ना, एक्सपेरिमेंट करायचे असतात, तर त्यासाठी डार्क रूमची आवश्यकता असते, ते तिथेच जाऊन केले जातात. तर प्रिझम आणि टॉर्चच्या मदतीने सुद्धा आपण असं करू शकतो. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय समजलं तर ते आपण पुढे बघूयात, मी सांगते तुम्हाला. ओके, अजून दुसरा एक्सपेरिमेंट पण आपण बघूयात. सेकंड ॲपरेटस, सोप वॉटर, साबणाचं पाणी पाहिजे. अ स्मॉल लूप ऑफ वायर,
आणि एक वायरचा छोटासा तुकडा पाहिजे. इफ यू डीप द वायर लूप इन द सोप वॉटर अँड देन ब्लो ऑन इट, सोप बबल्स आर फॉर्म. आता ते वायरचा तुकडा घ्यायचा, त्याचा असं त्याला गाठ मारून थोडासा गोल करायचा, तो त्या सोप वॉटरमध्ये बुडवायचा आणि त्याच्यापासून आपण बबल तयार करायचे. द ब्युटिफुल कलर्स ऑफ द रेनबो आर सीन इन दिस बबल्स. आणि त्या बबल्समध्ये आपल्याला, त्या फुग्यांमध्ये आपल्याला रेनबोचे कलर्स दिसतात. आपल्याकडे ते खेळायला सुद्धा भेटतात ना, आपल्याला सोपचं पाणी असतं आणि आपण ते असं फुंकलं की त्यातून बबल्स बाहेर पडतात. थर्ड, व्हॉट डू यू सी ऑन होल्डिंग अ सीडी इन द सन. अशी ही सीडी आहे, ती सनलाईटमध्ये पकडायची, सनलाईटमध्ये ठेवायची, तर असे तुम्हाला इथे कलर्स दिसतात. ठीक आहे. तर हे का होतं माहीत आहे का? तर आपला जो व्हाईट कलर आहे तो 7 कलर्सचा मिळून बनलेला आहे. जे रेनबोचे 7 कलर्स आहेत ना, ते म्हणजे व्हाईट आपला जो लाईट आहे, लाईट रे आहे, तो जर स्कॅटर झाला, तर त्याचं जर स्कॅटरिंग ऑफ लाईट झालं तर त्याचं असं 7 कलर्समध्ये स्कॅटरिंग होतं. म्हणजेच जी व्हाईट सनलाईट आहे त्याच्यामध्ये 7 कलर्स असतात. ते एकत्र झाल्यानंतर आपल्याला एकच कलर दिसतो. ठीक आहे. तर आता बघूयात ते डिटेलमध्ये. इन द पास्ट, भूतकाळामध्ये बघूयात आपण. द ब्रिटिश सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन मेड अ स्पेशल डिस्क. अशी त्यांनी न्यूटनने, सर आयझॅक न्यूटन आहेत तर त्यांनी अशी एक डिस्क बनवली. वन साइड ऑफ द डिस्क वॉज डिवायडेड इक्वली इंटू 7 पेटल्स ऑफ द 7 कलर्स. बरोबर असे 7 भाग केलेले होते, 7 पार्ट केलेले होते वेगवेगळ्या 7 कलर्सचे. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट, जे की रेनबोचे कलर्स आहेत ते. द डिस्क वॉज फिटेड ऑन अ स्टँड अँड रोटेटेड फास्ट. ही जी डिस्क आहे ती अशी स्टँडवरती फिक्स केलेली होती आणि ती जोरात फिरवायची, फास्ट फिरवायची. As the disc rotated, the 7 colors disappeared and only white was seen. आणि जेव्हा ती डिस्क जोरात रोटेट होते तेव्हा ते 7 कलर्स आपल्याला दिसतच नाहीत, फक्त व्हाईट कलर आपल्याला दिसतो. दिस प्रूव्ड दॅट सनलाईट इज मेड ऑफ 7 कलर्स. आणि याच्यावरूनच सूर्यप्रकाश जो आहे, सनलाईट आहे, तर ती 7 कलर्सपासून बनलेली असते. दॅट इज वाय द डिस्क इज नोन ॲज न्यूटन्स डिस्क. ही जी डिस्क आहे ती न्यूटनने बनवलेली होती, म्हणून त्याला न्यूटन्स डिस्क असं म्हटलं जातं. न्यूटन रोट अ बुक कॉल्ड ऑप्टिक्स अबाउट लाईट. न्यूटनने लाईटबद्दल ऑप्टिक्स असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. हे तुम्ही घरी पण बनवू शकता. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, द शेप ऑफ अ शॅडो डिपेंड्स अपॉन द सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट अँड द सरफेस ऑन विच इट इज फॉर्म. जे शॅडो, सावलीचा जो आकार आहे, शेप आहे, तो लाईट सोर्स, ऑब्जेक्ट आणि जी शॅडो ज्या सरफेसवरती पडणार आहे त्या सरफेसवरती डिपेंड असतो. वी शुड नॉट गेट फ्रायटन्ड बाय द शॅडोज वी सी ॲट नाईट बिकॉज देअर इज अ सिम्पल सायन्स बिहाइंड दॅट. रात्री आपल्याला अंधारामध्ये जर सावल्या दिसल्या तर घाबरायचं नाही, कारण त्याच्या मागं हेच सायन्स असतं. ओके. व्हॉट वी हॅव लर्न्ड. मग या लेसनमध्ये आपण काय शिकलो? अ सबस्टन्स दॅट एमिट्स लाईट इज अ सोर्स ऑफ लाईट. ज्या सबस्टन्समधून लाईट एमिट होते, लाईट बाहेर पडते, त्याला लाईटचा सोर्स असं म्हटलं जातं. द नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट आर द सन, द स्टार्स, फायरफ्लाईज एक्सेट्रा. सूर्य, तारे, स्टार्स आणि फायरफ्लाईज म्हणजे काजवे, हे नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट आहेत. द लँटर्न, the flame of a candle, an electric bulb, etc. are artificial sources of light. लँटर्न म्हणजे कंदील, कॅन्डल म्हणजे मेणबत्ती आणि इलेक्ट्रिक बल्ब हे लाईटचे आर्टिफिशियल सोर्स आहेत. लाईट इज प्रोपॅगेटेड इन अ स्ट्रेट लाईन. लाईट स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. लाईट मस्ट बी रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर द ऑब्जेक्ट टू बी सीन. जर एखादी वस्तू आपल्याला बघायची असेल तर त्या वस्तूवरून, त्या ऑब्जेक्टवरून लाईट रेज रिफ्लेक्ट झाले पाहिजेत. इफ अन ऑपॅक ऑब्जेक्ट ऑबस्ट्रक द पाथ ऑफ लाईट इट कास्ट अ शॅडो. जर लाईटच्या रस्त्यामध्ये, लाईट रेजच्या मध्ये एखादा ऑपॅक ऑब्जेक्ट आला तर त्याच्यामुळे शॅडो तयार होते.
व्हाईट सनलाईट कंटेन्स 7 कलर्स. जी व्हाईट सनलाईट आहे त्याच्यामध्ये 7 कलर्स असतात, जे की रेनबोचे कलर्स असतात. सायन्स वॉच. Many questions arise in our mind while studying science, some easy, some difficult. जेव्हा आपण सायन्सचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न येतात. काही सोपे असतात, काही अवघड असतात. Where can we find the answers to them? पण याची आपल्याला उत्तरे कुठे भेटतील? काही आपण आपल्या पॅरेंट्सला विचारतो, काही टीचर्सना विचारतो, पण आपण सगळेच प्रश्न त्यांना विचारू शकत नाही किंवा विचारतही नाही. डू नॉट कीप द क्वेश्चन्स टू युअर सेल्फ. पण असं करू नका. कीप आस्किंग दोज क्वेश्चन्स अँड लुक फॉर द आन्सर्स. असे प्रश्न तुम्ही सतत, जे तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येतात ते सतत विचारत राहा कोणाला तरी आणि त्याचे उत्तरे शोधत राहा. द स्टोअर ऑफ नॉलेज इज इनॉर्मस. जे नॉलेज आहे ते खूप मोठं आहे. आपल्याला त्यातलं खूप थोड्याशाच गोष्टी माहीत असतात. ग्लीन ॲज मेनी पार्टिकल्स ऑफ इट ॲज यू कॅन. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा. डिड यू एव्हर वंडर. तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं का? वाय डू वी पकर अवर लिप्स वेन ब्लोविंग अ कॅन्डल आउट. जेव्हा आपल्याला एखादी पेटती मेणबत्ती विझवायची असेल, त्याच्यावर फुंकर मारायची असेल, तेव्हा आपण आपल्या ओठांचा पकर म्हणजे असं चंबू का करतो? जेव्हा तुम्ही समजा केक कटिंगच्या वेळेस ती मेणबत्ती फुंकता की नाही, तेव्हा तुमचे ओठ कसे करता तुम्ही? अशी छोटीशी गॅप ठेवता की नाही त्याच्यामध्ये? तर हे का करता? व्हेन वी पकर अवर लिप्स वी लिव्ह ओनली अ स्मॉल स्पेस फॉर द एअर टू कम आउट. जेव्हा आपण आपल्या लिप्सचा तसा आकार करतो तेव्हा आपण एकदम छोटीशी स्पेस ठेवतो ती हवा बाहेर येण्यासाठी. त्यामुळे काय होतं बघा, तुम्ही जेव्हा तुम्ही फुंकर मारता, जोरात फू करता, हो की नाही, ती जी स्पेस आहे छोटी, त्यातून जोरामध्ये हवा बाहेर येते. दॅट इन्क्रीज द प्रेशर ऑन द एअर. आणि त्याच्यामुळे काय होतं, जी छोटीशी स्पेस असल्यामुळे हवेचं प्रेशर जास्त होतं अँड इट हेल्प्स टू पुट आउट द कॅन्डल. आणि त्याच्यामुळे ती मेणबत्ती विझली जाते. इतकं सोपं आहे. समजलं का? तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मिळवा आणि तुमचं ज्ञान वाढवा. समजलं लेसन? बाय.